असं म्हणतात की मनामध्ये नेहमी जिंकण्याची जिद्द असावी. नशीब बदलेल किंवा नाही बदलेल ते माहीत नाही, परंतु वेळ मात्र नक्की बदलते. नमस्कार मंडळी, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर कसे आहात सगळेजण? आयोग सगळेजण मस्त आणि मजेत असाल. सर्वांना प्रथम शुभ प्रभात. तर बघा, सकाळचे वाजलेले आहेत 5:15 आणि माझे आंघोळ वगैरे झालेले आहे. तर घरामध्ये सगळी शांतता आहे, कारण सगळे झोपलेले आहेत आणि मी एकटीच उठलेली आहे. कारण दररोज मी एकटीच उठते, कारण मला लवकर आवरून कामावरती जायचं असतं, मला आणि मिस्टरांना. त्यामुळे मला अगोदर सगळ्यांच्या उठावं लागतं. नंतर ना माझा स्वयंपाक वगैरे झाला ना, मग मी सगळ्यांना हळूहळू उठवत असते. चहा वगैरे चालू झाला ना की मग एकेकाला आवाज द्यायचा. मुलीला माझ्या उठवावं लागतं 5:30ला, कारण तिला अभ्यास करा. पहाटे उठून दिवाबत्ती वगैरे केली तरी चालतं. असं काय नाही की रोजच्या रोजच देवपूजा झाली पाहिजे. आठवड्यातून 1-2दा देवपूजा माझी होते. असं काही मी तुम्हाला जास्त सांगत नाही की माझी रोजच्या रोज देवपूजा वगैरे होत नाही. माझ्या मुलांना जमलं तर ते करतात, कारण दिवाबत्ती केली आणि मी लगेच किचनमध्ये आले. रात्री किचन सगळं स्वच्छ केल्यामुळे सकाळी काहीच करायची गरज नसते, कारण सगळं पुसून धुवून वगैरे घेतलेलं असतं. तर आता जी काय मला भांडी लागणार आहेत ना स्वयंपाकासाठी, मी ते पहिल्यांदा साईडला काढून ठेवते. कारण रात्री झोपताना जी भांडी घासलेली असतात ना, ती मांडायची म्हणलं ना तर सगळं ओले असतात आणि सगळ्या रॅकवरून तसं ते ओलं मांडलं ना सगळं पाणी खाली पडतं आणि दुसरी भांडी खराब होतात. त्यामुळे ते जाळीमध्येच भांडी असतात. मग उठल्यानंतर सगळी भांडी घ्यायची, आपल्याला जे लागतात ते साईडला ठेवायची. तर बघा, मी साईडला काढून ठेवलेले आहेत म्हणलं आता. आणि पहिलं कसं असतं, माझं पहिलं आंघोळ करून आलं ना, काहीतरी देवाला हात वगैरे चहाला ठेवलं. चहाचं पाणी उकळते तोपर्यंत मी जे रात्री मूग भिजत टाकले होते ना, बरेच दिवस झाले मी हिरव्या मुगाची भाजीच खाल्ली नव्हती. त्यामुळे मी रात्री आवर्जून ते मूग भिजत ठेवले होते, कारण मला हिरव्या मुगाची भाजी खूप आवडते. आणि ती पण हिरव्या मिरच्याची करायची. अशी लाल तिखटाची केली तर ती आवडत नाही मला. त्यामुळे मी काय करते, हिरव्या मिरच्याचीच करते ती. मुगाची भाजी करायची म्हणल्यानंतर ती लवकर शिजणार नाही, आपल्याला एवढा वेळ पण नाही. त्यामुळे मी काय केलं, मूग थोडेसे त्यातले निम्मे घेतले आणि लगेच कुकरला लावून घेते म्हणलं. कारण कुकरला लावले ना, 2 शिट्ट्या केल्या ना तर ते लगेच शिजतात आणि आपल्याला भाजी करायला लगेच सोपं जातं. चहा होतोय तोपर्यंत लगेच मी कुकर ही लावून घेतलेला आहे. कुकर लावते तोपर्यंत चहाचं पाणी वगैरे उकळते माझं. चहा वगैरे करायचा, नंतर लगेच मग चहा करून मी चहा सगळ्याच्या शेवटला पिते, लगेच पित नाही. कणिक वगैरे मळायची आणि नंतरच मग काय असेल तर चहा प्यायचा. तोपर्यंत तो चांगला शिजला जातो आणि चांगला शिजलेला चहा हा खरंच छान लागतो. दिवसभर चहा पिण्याची इच्छा सुद्धा होत नाही, कारण मी सकाळीच एकदम मस्त असा चहा पिते कप भरून माझा. रविवारी डीमार्टमधून बाजार भरला होता. पण काय झालं माहिती आहे का, चहा पावडर घ्यायची होती आणि मला सुट्टी चहा पावडर आवडते, नाहीतर एकतर सोसायटी. तर तिथे खूप गर्दी असल्यामुळे मी काय म्हणलं, जाऊ द्या थोड्या वेळाने जरा जाऊया, म्हणजे गर्दी कमी होईल. असं करण्यात सगळा बाजार घेतला, पण मला चहा पावडर आणायची लक्षातच राहिलेली नाही. तर मी रात्री मुलाला पैसे दिले आणि त्याला सांगितले की 40 रुपयाचा एक मोठा पुडा घेऊन ये, आपल्याला लागेल. तर त्याने काय केलेलं आहे, 10 रुपयाची चहा पावडर घेऊन आलेला आहे आणि मला म्हणलं मी 10 रुपयाची चहा पावडर आणली आहे. म्हणला तू मला सांगितलं नाही, तर असू दे म्हणलं ठीक आहे. आता ही 10 रुपयाची चहा पावडर 2च दिवस जाते, लगेच संपते. चहा शिजतोय तोपर्यंत म्हणलं आता पसारा आवरायचा जे काय असेल ते. आणि रात्री कसं आहे माहिती आहे का, झोपताना सगळा किचनवरचा पसारा आवरलेला असतो, त्यामुळे सकाळी काहीच नसतं किचनवरती. आणि कसं आहे, असं सुटसुटीत किचन असेल ना तर आपल्याला स्वयंपाक बनवायलाही खूप छान वाटतं, अडचण वाटत नाही. तसे माझं किचन बघायला गेलं तर जरा थोडंसं छोटंसंच आहे, तरी बऱ्यापैकी आहे. त्याच्यावरती सामान वगैरे भरपूर बसतं, त्यामुळे काही एवढं टेन्शन वाटत नाही त्याचं. रात्री सगळी भांडी घासून ठेवलेली असतात जाळेमध्ये, तरीही मला सवय आहे सकाळी धुवूनच घ्यायची. कारण घरामध्ये झुरळ कुठं किडक वगैरे असतात, ते भांड्यांवरनं फिरतात आणि तशीच ती भांडी घेऊन आपण यूज केली ना तर ते बरोबर नाही वाटत. मग मी काय करते, जे काय असेल ना, चहाचं पातेलं कुठलं काही, ते मी सगळं धुवूनच घेते. आणि सॉरी बरं का, जरा माझा आवाज थोडा आज बसलाच आहे, त्यामुळे व्यवस्थित बोलताच येत नव्हतं मला. त्यामुळे जरा मग तुम्हाला आज जरा माझा आवाज वेगळा वाटत असेल, कारण की घशामध्ये मला कसं तरी असं, थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे लवकर उठतो, त्यामुळे कसं माहीत आहे ते आता असं घशामध्ये मला खूप असं कसं तरी होत होतं, त्यामुळे आवाजच व्यवस्थित येत नव्हता त्याचा. चहा शिजतोय तोपर्यंत म्हणलं आपण पटकन कणिक वगैरे मळून घ्यायची. कसं आहे, भाजी करेपर्यंत कणिक वगैरे मळून ठेवली ना तर ते लगेच भिजलं जातं आणि चपात्याही चांगल्या होतात. आणि कणिक मिळायसाठी मी काय करते माहिती आहे का, पाणी वगैरे त्या ताटामध्ये काहीच घेत नाही, डायरेक्ट पीठ चालते आणि वरूनच पाणी वतवत सकाळची वेळ असते, कामाला जायचं असतं. तरीही त्यातूनही हा व्हिडिओ बनवायचा म्हणल्यानंतर बराचसा वेळ लागतो. पण मी 5:15ला तुम्हाला दाखवलं होतं, त्यावेळेला 5:15 वाजले होते. माझी आंघोळ वगैरे 5:15लाच झाली होती.
तरीही मला सगळं काम करायला कंप्लीट 5:15 वाजले. 5:15ला मी बरोबर घराच्या बाहेर पडले. तरीही मला समजलं नाही की एवढ्या फास्ट माझं. आणि रोजचं कसं असतं, उठायचं आणि पटकन स्वयंपाकाला लागायचं. तर आज मला सगळं कॅमेरा वगैरे सेट करायचा, जिथं जातोय तिथं ते कॅमेरा सेट करायचा, व्यवस्थित लावायचा. नंतरच मग प्रत्येक ठिकाणी कुठे कॅमेरा बंद करायचा, काय करायचं त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागायचं. तर त्यातूनही माझा लगेच स्वयंपाक झालेला आहे. बरोबर मला 1 तास लागलेला आहे सगळा स्वयंपाक वगैरे, किचन वगैरे आवरायला. 5:15 ते 6:15 पर्यंत माझं किती काम होतंय ते तुम्हाला आज दिसेलच. प्रत्येकाला वाटत असेल की ही खोटं बोलते. मला बरेचसे जण म्हणतात की तू एवढ्या वेळात होऊ शकत नाही, शक्यच नाही. तर बघा, हा ब्लॉग माझा आहे ना, तो मंगळवारचा आहे. तर माझं सगळी मुगाची भाजी झाली होती, सगळं चहा, चपात्या, भाजी, किचन, भांडी वगैरे सगळं झालं होतं. व्यवस्थित आवरून वगैरे मी निवांत गेले होते खाली बरं का. घाई गडबड कसलीही झाली नव्हती माझ्या मागे. तरी त्याच्यातून मी थोडासा स्किप करायचे व्हिडिओ आणि नंतरनं चालू करायचे. तरी हे माझा व्हिडिओ ना बरोबर 39 मिनिटाचा झाला होता. हे व्हिडिओ वगैरे काढायचं नसतं ना, तर माझं बरोबर सगळं 6ला काम झालं असतं. त्याच्यामध्येच माझी कॅमेरा सेट करण्यामध्ये, सगळं दाखवण्यामध्ये, त्याच्यामध्येच माझी 10-15 मिनटं गेली असतेली. तर बघा, माझी सगळी कणिक वगैरे मळून झालेली आहे. चहा पण शिजत आलेला आहे. आणि काय माहिती आहे का, माझा जो कुकर आहे ना त्याची शिट्टी होत नाही. त्यामुळं होती, पण मला भीती वाटते कधी कधी त्याच्यातून असं सगळं ते बाहेर येतं. त्यामुळे मग मी काय करते, हातानेच थोड्या थोड्या शिट्ट्या करते आणि नंतरनं लगेच ते उतरून ठेवते. कुकरमधून उतू गेलं त्याचंही काय नाही, पण ते उतू जातं ना ऑल सगळ्या खिडकीवरनं, सगळ्या भिंतीवरनं होतं. त्यामुळे खूप टेन्शन येतं. त्यामुळे मी काय करते, थोडे थोडे त्याच्यामध्ये हवा आली ना, मी थोडे थोडे घालवत राहते. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याच्यामधलं जे काय आपण डाळ वगैरे लावतो ना, त्यावेळेला जे पाणी येतं ना, ते पाणी बाहेर येत नाही आणि लगेच त्याच्यामध्ये 2-3 एक 10 ते 15 मिनिटात ते डाळ शिजते. मस्त असा चहा शिजला होता. लगेच त्याच्यामध्ये दूध ओतून घेतलं. मी 15 मिनटं तर माझा चहा पहिल्यांदा कोरा शिजवते, नंतरच त्याच्यामध्ये दूध टाकते. दूध टाकलं का थोड्या वेळ जरा उकळायचा, 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि नंतर तो चहा ओतून घ्यायचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे, घट्टसर छान होतो. दिवसभर चहा प्यायचं काही टेन्शन राहत नाही. तर चहा उकळतोय तोपर्यंत म्हणलं गॅस वगैरे जरा पुसून सगळा पसारा आवरून घ्यायचा. मला कसं आहे माहिती आहे का, किचनवरती पसारा असतील ना तर काहीच स्वयंपाक करायला जमत नाही. माझं कसं असतं, अगोदर सगळं किचन ऑल क्लीन करून घ्यायचं, नंतरनंच सगळं जे काय असेल ते स्वयंपाकाला वगैरे लागायचं. तर माझं चपात्या मी पोळपुटावर वगैरे करत नाही, मी किचनवरतीच करते. त्यामुळं भाजी चहा झाला ना तर सगळं किचन मला धुवून घ्यावं लागतं आणि नंतरनं त्याच्यावरती चपात्या वगैरे कराव्या लागतात. तर चहा पण शिजत आलेला आहे. आता पटकन मी सगळा पसारा वगैरे आवरते आणि लगेच पटपट लगेच स्वयंपाक करायला लागते, चपात्या लाटायला. कारण चपात्या लाटायला खूप वेळ लागत नाही मला, 10च मिनटं लागतात 10 चपात्या लाटायला. त्यामुळे बघा, मी आता काय केलं, चहा होतेपर्यंत चहा शिजत होता तोपर्यंत सगळा पसारा वगैरे आवरला, किचन पुसून घेतलं. तरी पण मला हे नंतरनं सगळं पाणी ओतून स्वच्छ प्यायचं, धुवून घ्यायचं आहे. तर मला बनवायचे आहे हिरवे मूग भिजत घातले होते ना, त्याचीच मला हिरव्या मिरच्याची भाजी करायची होती. म्हणून काय केलं, मिरच्या घेतल्या, मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या पाण्याने. कारण की धुवूनच ठेवलेल्या आहेत, तरी हे धुवून घेतल्या ना तरी बरं पडतं. त्यामुळे मग मी धुवून घेतल्या आणि कढईमध्ये टाकल्या. कढईमध्ये लगेच टाकून ते भाजून घेतल्या. तोपर्यंत लगेच लसूण आहे, हा लसूण आहे तो माझ्या आईच्या घरचा आहे, देशी लसूण आहे चांगला. हे थोडं जरी टाकलं ना तर भाजीला चव खूप छान येते. मी इथून आता 1 वर्ष झालं लसूण घेत नाही, गावाकडूनच मला लसूण येतो. तर त्याला जास्त सोलायची पण काही गरज नाही, फक्त हातावरती चोळायचा, तर त्याचा वरचा पाला काढायचा आणि आतमधला जो पाला आहे ना तो तसाच ठेवायचा. कारण की देशी लसणाचा पाला कसा असा कवळा असतो, त्यामुळे तो मिक्सरमध्ये लगेच बारीक केला जातो. तर चहा कपात ओतून ठेवलेला आहे. पण कामाची घाई एवढी असते ना सकाळी, त्यामुळे चहा प्यायचं सुद्धा मला एवढं लक्षात नाही. आणि मी काय करते, चहा गरम गरम आहे तोपर्यंत मला नाही पिता येत. कारण की चहा पेत बसल्यानंतर वेळ जातो आणि मला कसं आहे, थोडासा नॉर्मली जरा गार झाला ना तर मग मला चहा प्यायला खूप छान वाटतं आणि चहा पिल्यासारखं पण वाटतं. चहाची चव पण छान लागते. जरा गरम गरम चहा पिले ना मला चहाची चवही लागत नाही आणि चहा पिल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मी काय करते, चहा ओतून ठेवते अगोदर कपामध्ये आणि नंतरनं मग थोडंसं काम करायचं. तोपर्यंत चहाही जरा थोडा थंड होतं आणि मग नंतरनंच चहा प्यायचा. कधी कधी काय होतं माहिती आहे, कामाच्या मुळे ना ते चहा घ्यायचं लक्षातनच जातं. त्यावेळेला ज्यावेळेला आपलं लक्ष जातं ना चहाकडे, त्यावेळेला मी चहा प्यायला जाते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडंसं जिरं टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. कारण जिरं आणि मीठ टाकलं ना तर हिरव्या मिरच्याच्या भाजीला खूप छान चव येते. तर बारीक करून पटकन घेतलं. कारण आत्ता 5:45 वाजत आलेले आहेत, 5च मिनटं कमी आहेत 5:45ला. तोपर्यंत माझी भाजी होते आणि परत 10-1 मिनटात चपात्या पण होतात माझ्याकडून. तर पाणी गरम होतंय तोपर्यंत मी चहा पिऊन घेतलेला आहे. लगेच पाणी गरम झालं,
पटकन लगेच तशी कढईमध्ये ते ठेवलं वरती आणि लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तर बघा मूग हे आपले मस्त असे शिजले होते छान. आता भाजीला काहीच वेळ लागणार नाही, कारण एकदम मूग असे कुकरला शिट्ट्या करून घेतल्या ना थोड्याशा, तर ते लगेच शिजलं जातं. कडधान्याची भाजी करायची म्हणलं ना, पहिल्यांदा मी कुकरलाच लावते आणि नंतरनंच फोडणीला टाकते. कधी कधी डायरेक्टली मी असं कुकरमध्येच टाकते. पण कसं आहे माहीत आहे, ह्या कुकरमधून शिट्ट्या व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे मला कुकरमध्ये भाजी करायची वगैरे भीती वाटते. फक्त आहे असंच मी मूग शिजायला टाकले होते. त्याच्यामध्ये भाजी टाकली तर काय होतं, सगळं असं उतू जातं आणि मग त्या भाजीची चव पण जाईल. त्यामुळे मी काय केलं, पहिल्यांदा कुकरला मूग लावले थोडेसे मीठ टाकून आणि नंतरच मग त्याला कढईमध्ये फोडणी टाकलेली आहे. आणि न शिजवता जर भाजी करायची म्हणलं ना, तर ते मूग शिजायला वेळ लागतो आणि भाजी पण जरा वेगळी अशी पाण्यासारखी होते. असं व्यवस्थित बारीक मस्त असं मऊ मऊ शिजवून घेतले ना, तर भाजी अशी सगळी एकदम अशी मिसळून येते. मिळून आली ना तर भाजीला चवही छान लागते. तर बघा त्याच्यामध्ये मी तेलामध्ये थोडंसं जिऱ्याची फोडणी टाकली. त्याच्यामध्ये ते मिरच्याचे जे बारीक केलं होतं ना ते टाकलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला वगैरे टाकला होता आणि आपलं थोडंसं दाण्याचं कूट आहे ना ते पण टाकलं. त्याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नसते, तेवढंच टाकलं आणि लगेच त्याला फोडणी टाकली. आणि रोज सकाळी एवढी घाई असते ना, एखादी गोष्ट हातामध्ये घे गेलं तर पडतो खरंच. रोजच्या रोज इतकं घाई गडबड होते, कुठलं काम करायला घेतले आणि काय करते काहीच कधी कधी कळत नाही. कधी कधी जाग जर नाही आली, 5:30ला जर जाग आली ना, हातातलं काम हातातच राहतं. त्यामुळे उठलं ना कधी कधी जाग येत नाही. आता तर थंडीचे दिवस चालू असल्यामुळे एवढा आळस येतो ना उठायला, नकोच वाटतं उठताना. भाजीला फोडणी वगैरे दिली आणि पलीकडच्या बारीक गॅसवरती ती भाजी ठेवून दिली, कारण मला आता इकडे करायच्या आहेत चपात्या. त्यासाठी मी इकडचा सगळा पसारा वगैरे आवरून घेतलेला आहे. आणि आता ही जरा जो पसारा आहे ना तो खाली वगैरे ठेवला. जे प्रत्येक गोष्ट जिथल्या तरी ठेवली आणि स्वयंपाक करायला लागलं ना तर आपल्याला उशीरही होत नाही. जर आपल्याला पटकन आपलं काम आवरायचं असेल ना तर प्रत्येक गोष्ट जागच्या जागेला ठेवली आणि जे काय आपल्याला लागणारं साहित्य आहे ना ते लगेच आपल्या हाताखाली ठेवलं ना तर काहीच करायला वेळ लागत नाही. कितीही स्वयंपाक असू द्या काय असू द्या, सगळं लवकर होतं. पण काय होतं माहिती आहे का, एक दिवस तुम्ही नाही नियोजन करून झोपा सकाळी काय भाजी बनवायची आहे काय करायचं आहे, तर सकाळी ना 15-20 मिनटं फक्त भाजी काय करायची ह्याच्यामध्येच जातात. त्यामुळे झोपताना जर आपण विचार केला की उद्या सकाळी ही भाजी करायची आहे, त्याची तयारी जर आपण संध्याकाळीच करून ठेवली ना तर पटकन ती भाजी लगेच होते. आणि काही जणांचं कसं असतं, असं मिरची वगैरे संध्याकाळच्या भाजी सगळी तयारी करून ठेवतात. तसं मी काहीच करत नाही, लसूण वगैरे काहीच सोलून ठेवत नसते. जे काय सकाळीच बनवत असते मी. लसूण सोलण्यासकट खोबरं वगैरे बारीक कधी करायचं असेल ना तर मी सकाळीच करते. रात्री असं काहीच करून ठेवत नाही. फक्त भाजी काय करायची हे फक्त डोक्यात ठेवते आणि भाजीसाठी तेच वस्तू मी आणते आणि त्याचीच भाजी बनवते. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, पटकन लगेच आपल्याला कळतं की आता काय करायचं आहे काय नाही. आणि सकाळ उठल्यानंतर आपली काही घाई गडबड होत नाही. तर मी पटपट लगेच चपात्याही लाटून घेतल्या 10-12 आणि लगेच म्हणलं पसारा वगैरे आवरायचा. तोपर्यंत मिस्टरांना मी आवाज दिला होता, त्यांची आंघोळ वगैरे झालीच होती. तर आत्ता बघा बरोबर 6 वाजलेले आहेत. 10 मिनिटातच माझ्या चपात्या झालेल्या आहेत लाटून. आता मला जायचं आहे 6:15ला. तोपर्यंत काय 5 मिनिटात लगेच भांडी घासून घ्यायची, कारण भांडी पण जास्त नसतात, लय वेळ. पटकन लगेच मी गॅस ही पुसून घेतला. मी हाताला कापड गुंडाळलेलं आहे, जे कापड आहे ना ते हाताला गुंडाळलं आणि मगच गॅस पुसला. कधी कधी गरम तवा असतो त्याचे चटके बसतात आणि कसं असतं घाई गडबडीमध्ये आपण कसंही पटपट काम करायला जातो, त्यामुळे आपल्याला काहीच समजत नाही. त्यामुळे मी अगोदर हाताला गुंडाळते आणि तेव्हाच ते गॅस पुसायला घेते. तर गॅस पुसून झालेला आहे पटकन. तर पटकन भांडी धुवायला घेतलेली आहेत. मी पहिल्यांदा काय करते, भांडी सगळी व्यवस्थित धुवून घेते, नंतरच घासते. कारण जे चिकटपणा आहे ना तो सगळा निघून जातो भांड्यांचा आणि भांडी लगेच घासायची आणि व्यवस्थित निघली जातात. त्यामुळे परत ते चिकट दिसत नाहीत घासल्यानंतर. तर बघा पटपट अशी भांडी मी 5 मिनिटातच घासून घेतलेली आहेत. आणि आता 6 वाजून 5 मिनिटं झालेत. 5च मिनिटात मला आता आवरायचं आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा. आणि जे कोणी माझा चॅनेल नवीन बघत असतील ना तर प्लीज त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कसं आहे माहिती आहे, तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी लाख मोलाचा तो आशीर्वाद आहे. त्यामुळे मी तुमची मनापासून आभारी आहे, तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर. आणि ह्या जगातील कुणीही असो काहीतरी मिळवण्यासाठीच काहीतरी करत असतो. तो आपला वेळ उगीच वाया कुठेही घालवत नाही आहे. तसंच माझे आहे. आपल्यामध्ये जी कला आहे काय आहे ते
म्हणजे जी आपली कला आहे, आपल्याला जी आवड आहे ना, तीच मी जपण्याचा प्रयत्न करते. आणि ही माझी बरेच वर्षाची इच्छा होती की माझंही यूट्यूब चॅनल असावं. पण एवढ्या कामाच्या धावपळीत हे मला जमेल का नाही काय माहिती, ह्या विचाराने मी ते कधी चालूच केलं नव्हतं. तर नंतर परत थोडा दिवस मी काहीतरी विचार केला थोडासा, अरे असू दे म्हणलं, आपण थोडा थोडा वेळ काढून आपण आपल्या आवडीला काहीतरी जरा सवड देऊया, असं म्हणतच मी माझं नवीन यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे. पहिलं पण माझं एक यूट्यूबचं चॅनल होतं, पण ते बरेच वर्ष झालं होतं, त्यामुळे ते ह्याच्यामध्ये मी काही घेतलेलं नाही. आणि हा नवीन मोबाईल घेतला त्यावेळेला मी ह्याच्यामध्ये नवीनच यूट्यूबचं चॅनल काढलेलं आहे. तर बघा, माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे, व्यवस्थित मिस्टर लागलेले आहेत डबा वगैरे भरायला. माझं कसं असतं, सकाळी स्वयंपाक सगळं बनवायचं, किचन वगैरे आवरायचं आणि मिस्टरांकडे डबे भरायचे असतात. मी कधीही डब्बा वगैरे माझा भरत नाही आणि त्यांचाही भरत नाही, मुलांचा नाही. पहिल्यापासून फक्त आपलं स्वयंपाक करायचा आणि लगेच आपलं आवरायचं आणि लगेच कामाला निघायचं. मिस्टर काय करतात, ते डबे माझ्या भरतात, त्यांचा भरतात, मला आणून जागेवरती देतात. मी फक्त बॅगमध्ये ठेवते आणि लगेच निघतो आम्ही. तर बघा, त्यांनी मला डबा आणून दिलेला आहे, त्यांचाही डबा त्यांनी भरला आणि माझाही भरला. तर सकाळी आता 6:15 वाजले आहेत, माझी खूप घाई होते. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळं काम व्यवस्थित शांततेत पार पडतं, पण जो काय 5 मिनिटाचा टायमिंग असतो ना, त्या टायमिंगमध्ये काहीच कळत नाही, खूप उशीर झालेला असतो, असं वाटतं की आता खूप उशीर झाला आहे. तर आता सगळं माझं आवरून वगैरे झालेलं आहे आणि मी आता गेलेले आहे, गॅस वगैरे सगळं व्यवस्थित बंद केलेलं आहे का, कारण मुलं झोपलेली आहेत, मुलगी उठून अभ्यास करत आहे माझी मोठी. आणि छोटी मुलीलाही आम्ही गेले ना लगेच 6:30ला उठायचं असतं. मोठी मुलगी तिलाही उठवते आणि तिला किती 6:45ला तिला स्कूलला जायचं असतं, त्यामुळे ती लगेच उठते, आंघोळ वगैरे करते आणि ती पण लगेच जाते. तर मिस्टर गेलेले आहेत बाहेर, तर मी पण लगेच जाते, कारण थंडी खूप पडलेली आहे, त्यामुळे त्यांनी पण स्वेटर घातलेलं आहे, मी पण आहे. आणि ह्या 2 दिवसात इतकी थंडी सुटलेली आहे ना, तर रविवारपासून भरपूर थंडी आहे. त्यामुळे मग मी काय करते, अगोदर खाली गेल्यानंतरच स्वेटर ते वगैरे घालायचे गार लागलं तर. आता काय करते, घरातूनच सगळं पॅक होऊन जाते, कारण एवढं बाहेर गारवा आहे ना, काहीच कळत नाही. तर सकाळी लवकर कामावरती जायचं म्हणल्यानंतर एवढं पॅक होऊन जायलाच पाहिजे, कारण की गारव्यामुळे कधी कधी तब्येत खराब होते. तर बघा, मिस्टरांचा मोबाईल राहिला होता म्हणून मी पटकन, मला दिसला आणि मी घेऊन गेले. मी दरवाजात जाते तोपर्यंत मिस्टर खालून चालत आले मोबाईल राहिला आहे म्हणून. तर आता मी निघालेले आहे ड्युटीवरती. तर तुम्ही बघू शकता की आता पार्किंगमध्ये मी आलेले आहे आणि किती अंधार आहे बाहेर, 6:15 वाजलेले आहेत, कारण थंडीच्या दिवसात खूपच अंधार असतो. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.